नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजय सायन्स अकॅडमीमध्ये आपले सहज स्वागत आहे. आज आपण पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय बघूया. त्याची डेफिनेशन तुम्हाला इथे दिलेली आहे. द फ्रॅक्शन ऑर अ पर्सेंटेज ऑफ द टोटल स्पेस ऑक्युपाइड बाय पार्टिकल इज कॉल्ड पॅकिंग इफिशियन्सी. म्हणजे या ठिकाणी पार्टिकलचं फ्रॅक्शन असेल किंवा या ठिकाणी पार्टिकलचं पर्सेंटेज टोटल स्पेस ऑक्युपाय झालेलं असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, पॅकिंग इफिशियन्सी म्हणतोय. आता पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला दिला आहे. पॅकिंग इफिशियन्सी इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल. युनिट सेलमध्ये जे पार्टिकल्स असणार आहेत त्याचं व्हॉल्यूम काय झालेलं असतं, ऑक्युपाय झालेलं असतं, डिवायडेड बाय किंवा रेशो त्याचा टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. युनिट सेलचं आपण टोटल व्हॉल्यूम घेतो इंटू किती असणार आहे, 100 एवढी घेतलं जातं. पॅकिंग इफिशियन्सी इन सिंपल क्युबिक युनिट सेल हे आपण आज बघायचं आहे. सिंपल युनिट सेल काढून घेतलेला आहे. सिंपल युनिट सेलमध्ये या ठिकाणी हा डिस्टन्स ऑफ पार्टिकल, हा डिस्टन्स ऑफ पार्टिकलमुळे आपल्याला काय मिळालं, एज लेंथ मिळाला. एज लेंथ ऑफ युनिट सेल काय सांगतो, ए सांगतो. 8 कॉर्नरला 8 पार्टिकल सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये प्रेझेंट असतात. त्यामध्ये या ठिकाणी काय केलं, त्यातला रेडियस काढून घेतला. रेडियस ऑफ पार्टिकल इक्वल टू a/2 मिळालं. इक्वेशन 1 दिलं. व्हॉल्यूम ऑफ स्पिअर, दुसरा पॉईंट कुठला घेतला, व्हॉल्यूम ऑफ स्पिअर. एका स्पिअरचं आपल्याला काय करायचं, व्हॉल्यूम काढायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ स्पिअर काय सांगतोय, 4/3 πr³ हे सांगतोय. इक्वेशन नंबर किती झाला, 2. त्या रेडियसमध्ये ह्या ठिकाणी इक्वेशन 2 मध्ये इक्वेशन 1 पुट आउट केलं. पुट आउट केल्यानंतर काय मिळालं, व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इक्वल टू 4/3 π इंटू a डिवायडेड बाय 2 त्याचा क्यूब झाला. त्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन आपण केलं. कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघा 4/3 π इंटू a³ डिवायडेड बाय 8. 4 1 2 4 या ठिकाणी 4 2 8 झालं. त्या ठिकाणी ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन किती केला, 6 झाला. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, πa³ डिवायडेड बाय 6. इक्वेशन नंबर किती मिळाले, या ठिकाणी 3 मिळालं. त्यानंतर तिसरा या ठिकाणी आपल्याला पॉईंट काढायचा आहे, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स. हा तिसरा पॉईंट, हा कितवा पॉईंट असणार आहे, तिसरा. टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल काढायचा आहे. आता सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये या ठिकाणी एकूण पार्टिकलची संख्या किती असते, 1 असते. म्हणून सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये जेवढं व्हॉल्यूम ऑक्युपाय होतं पार्टिकलमध्ये त्या ठिकाणी किती असणार आहे, πa³ बाय 6. इक्वेशन नंबर किती मिळाला, 4. त्यानंतर पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला काढायचं आहे. पॅकिंग इफिशियन्सी काय सांगते बघा, पॅकिंग इफिशियन्सी इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल इन युनिट सेल. हा आहे तिथे घेतलं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल या ठिकाणी आपण इथे काढलेलं आहे. या ठिकाणी बघा टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल या ठिकाणी पूर्ण ह्याच्या या ठिकाणी घ्यायचा आहे. तो काय सांगतोय, a³ या ठिकाणी सांगतो. त्यानंतर पॅकिंग इफिशियन्सी इक्वल टू 4/6 इंटू काय मिळाला, 100. कारण का, हा क्यूब आणि हा निघून गेला म्हणजे आपल्याला हे मिळालं इंटू 100. त्याचं कॅल्क्युलेशन पायची व्हॅल्यू किती असणार आहे, 3.14 गुणिले या ठिकाणी 100 डिवायडेड बाय 6. ते आपल्याला किती मिळालं, 52.36 या ठिकाणी पर्सेंटेज या ठिकाणी मिळालं. कशाचं असणार आहे, पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला एवढी मिळाली. वाईड व्हॉल्यूम किंवा एम्प्टी स्पेस किती असणार आहे, 100 मायनस 52.36 घेतला तर या ठिकाणी किती मिळालं आपल्याला, या ठिकाणी वाईड व्हॉल्यूम 47.64% या ठिकाणी मिळालं आहे. आज आपण इथे